नागपूरमधील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाका क्रमांक 5 परिसरातील एका कारखान्याजवळ एक तिजोरी आढळल्यानं गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. पोलिसांनी तपास केला असता ही तिजोरी चोरांनी एका घरातून चोरल्याचं निष्पन्न झालंय. पाहुयात नेमकं काय घडलं. मोकळ्या शेतात तिजोरी सापडल्याची माहिती मिळताच पारडी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान ती तिजोरी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक कॉलनी रहिवासी मोहम्मद इक्बाल अनवर अली यांची असल्याचं स्पष्ट झालं. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री त्यांच्या घरी चोरी करून सुमारे 45 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मोहम्मद इक्बाल अनवर अली हे काही कामासाठी इंदूरला गेले होते, तर त्यांची 21 वर्षीय मुलगी घरी एकटी होती. मुलगी रात्री तिच्या मावशीच्या घरी झोपायला गेली. याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरात प्रवेश केला आणि तिजोरीत ठेवलेले मौल्यवान सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. चोरीचे दागिने मुलीच्या लग्नासाठी बनवण्यात आले होते. चोरीनंतर आरोपींनी तिजोरी नागेश्वर नगर रोडवरील एका कारखान्याजवळील मोकळ्या शेतात टाकून पळ काढला. पोलिसांनी तिजोरी जप्त केली आहे आणि अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केलाय. तर अलीकडच्या काळात नागपूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आणि ही बाब पोलिसांसाठी आता डोकेदुखी ठरली आहे.